नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिसंभाव्य 60 प्रश्न घेतलेले आहेत. हे 60 प्रश्न येणाऱ्या पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरती, समाज कल्याण भरती, रेल्वे भरती या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा, पानशेत हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, पानशेत हे धरण खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधलं धरण आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. बघा, पानशेत बघा हे धरण पुणे या जिल्ह्यामधलं ते धरण आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, भुसावळ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, भुसावळ हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. बघा, भुसावळ हे शहर तापी नदीच्या काठावर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान कोणता घाट लागतो? बघा, कोल्हापूर ते सावंतवाडी यांच्या दरम्यान खालीलपैकी कोणता घाट लागतो? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील. कोल्हापूर ते सावंतवाडी बघा या ठिकाणी आंबोली हा घाट लागतो. प्रश्न क्रमांक 4 बघा, महाराष्ट्रामध्ये बघा कोणते ठिकाण हे बोरांसाठी प्रसिद्ध आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी बघा कोणतं एक ठिकाण आहे जे ठिकाण बोरांसाठी प्रसिद्ध आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 3 राहील. बघा, मेहरून हे ठिकाण बघा बोरांसाठी प्रसिद्ध असलेलं ते ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा, धर्मतर आणि राजापूर या खाड्या महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधल्या खाड्या आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 राहील. धर्मतर आणि राजापूर या खाड्या बघा रायगड या जिल्ह्यामधल्या त्या खाड्या आहेत. प्रश्न क्रमांक 6 बघा, एकलहरे औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? एकलहरे हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा, एकलहरे बघा हा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प नाशिक या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ यांचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? बघा, महाराष्ट्र राज्य बघा वखार महामंडळ यांचं मुख्यालय बघा पुणे या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा, महाराष्ट्रामध्ये बघा कोणत्या एका ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी हत्तीरोग संशोधन केंद्र आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. बघा, वर्धा या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये हत्तीरोग संशोधन केंद्र आहे. बघा प्रश्न क्रमांक 9 बघा, अलेप्पी बघा हे भारतामधलं प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा, अलेप्पी हे भारतामधलं बघा प्रमुख बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. बघा, अलेप्पी बघा हे बंदर केरळ या राज्यामधलं ते बंदर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा, नेवेली बघा हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? नेवेली बघा हे दगडी कोळसा क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. बघा, नेवेली बघा हे दगडी कोळसा क्षेत्र तामिळनाडू या राज्यामधलं दगडी कोळसा क्षेत्र आहे. प्रश्न क्रमांक 11 बघा, भारतामधलं बघा सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर उलर हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? बघा, भारतामध्ये बघा सर्वात मोठे गोड्या पाण्याचं सरोवर म्हणजे उलर हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? विद्यार्थी बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील. दाल आणि उलर बघा ही सरोवरे जम्मू काश्मीर या राज्यामधली ती सरोवरे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, भारतामध्ये सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी बघा भारतामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणतं आहे? बघा, चिल्का बघा हे भारतामधलं सर्वात मोठे बघा खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, तर ते खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. बघा, चिल्का हे सरोवर पहा ओडिसा या राज्यामधलं ते सरोवर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पश्चिम किनारे बघा ओखा हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये? ओखा हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामधलं बंदर आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील. बघा, ओखा बघा हे बंदर गुजरात या राज्यामधलं ते बंदर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? बघा, राष्ट्रीय सद्भावना दिवस खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो?
बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील बघा 20 ऑगस्ट बघा या दिवशी राष्ट्रीय सद्भावना दिवस असतो. प्रश्न क्रमांक पुढचा बघा चोला कल्याण बघा औष्णिक विद्युत निर्मिती प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? बघा चोला बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 बघा ठाणे या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा WHO बघा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा जागतिक आरोग्य संघटनेचं बघा मुख्यालय जिनिव्हा या ठिकाणी बघा जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय आहे. बघा प्रश्न क्रमांक पुढचा बघा 1 GB मध्ये खालीलपैकी किती MB असतात? 1 GB मध्ये खालीलपैकी किती MB असतात? बघा 1 GB मध्ये बघा 1024 MB या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 18 बघा भारतीय संस्कृती कोशाचे संपादक खालीलपैकी भारतीय संस्कृती कोशाचे संपादक खालीलपैकी कोण होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 राहील पंडित महादेव शास्त्री जोशी या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 19 बघा सॅमसंग ही कंपनी खालीलपैकी कोणत्या देशाची? बघा सॅमसंग ही कंपनी खालीलपैकी कोणत्या देशाची कंपनी आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील दक्षिण कोरिया या देशाची ती कंपनी आहे. प्रश्न क्रमांक 20 बघा भारतीय राज्यघटनेमध्ये बघा कलम 76 मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आली? बघा भारतीय राज्यघटनेमध्ये बघा कलम 76 मध्ये कोणत्या पदाची तरतूद करण्यात आलेली आहे? बघा कलम 76 मध्ये बघा अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया या पदाची बघा तरतूद करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा कर्नाटकामध्ये बघा कंबाला ही शर्यत खालीलपैकी कोणत्या प्राण्यासंबंधीची? बघा कर्नाटक राज्यामध्ये बघा कंबाला ही शर्यत खालीलपैकी कोणत्या प्राण्यासंबंधीची शर्यत आहे? बघा कंबाला बघा ही शर्यत तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा या ठिकाणी 2 म्हैस या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? बघा महाराष्ट्र राज्याची मुख्य न्याय सहाय्यक बघा वैज्ञानिक प्रयोगशाळा बघा मुंबई या ठिकाणी आहे. प्रश्न क्रमांक 23 बघा काली सरार हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा? बघा काली सरार बघा हा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या नदीवरचा प्रकल्प आहे? बघा काली सरार बघा हा प्रकल्प वाघ नदीवरचा तो प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा आंतरराष्ट्रीय जल दिन खालीलपैकी बघा आंतरराष्ट्रीय जल दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? बघा 22 मार्च या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा सन 1936 मध्ये फैजपूर या ठिकाणी भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण होते? बघा फैजपूर बघा या ठिकाणी सन 1936 मध्ये भरलेल्या बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 राहील पंडित जवाहरलाल नेहरू बघा या अधिवेशनाचे अध्यक्ष हे राहिले होते. बघा प्रश्न क्रमांक 26 बघा द टर्बुलंट्स इयर या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं? बघा द टर्बुलंट्स इयर या नावाचं पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील प्रणव मुखर्जी यांनी बघा लिहिलेले ते पुस्तक आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा सिरोसिस हा रोग खालीलपैकी कोणत्या अवयवाला होणारा? बघा सिरोसिस हा खालीलपैकी कोणत्या अवयवाला होणारा रोग आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 यकृत या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचे बघा अनुस्करा घाट रत्नागिरी जिल्ह्याला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला? अनुस्करा हा घाट बघा रत्नागिरीला खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याशी जोडणारा तो घाट आहे? बघा अनुस्करा हा घाट बघा रत्नागिरीला बघा तर या ठिकाणी कोल्हापूर या जिल्ह्याला बघा जोडणारा तो घाट आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा रायगड जिल्ह्यामध्ये बघा खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे? बघा रायगड जिल्ह्यामध्ये बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 राहील बघा श्रीवर्धन या ठिकाणी बघा रायगड जिल्ह्यामध्ये सुपारी संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक पुढचा देशामधले पहिले कृषी विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 बघा नागपूर या ठिकाणी बघा देशामधलं पहिलं कृषी विद्यापीठ महाराष्ट्रामध्ये नागपूर या ठिकाणी स्थापन करण्यात आले होते. बघा या ठिकाणी मराठी व्याकरणचे बघा या ठिकाणी काही प्रश्न आहेत तर मराठी व्याकरणचे प्रश्न या ठिकाणी काही पाहूयात. बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा
अर्जुन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, अर्जुन या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 फाल्गुन या ठिकाणी अर्जुन या शब्दाचा योग्य समानार्थी शब्द राहील. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, आर्क आणि भानू हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द? बघा, आर्क आणि भानू हे शब्द कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील सूर्य या शब्द या ठिकाणी समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक तिसरा बघा, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता? बघा, आकाश या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे? बघा आकाशचा बघा समानार्थी विताक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, विभावरी या शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. विभावरी बघा या ठिकाणी शब्द आहे, योग्य अर्थ आपल्याला विभावरी. बघा विभावरी म्हणजे बघा रात्र या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक एकमत या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगाय. एकमत बघा या ठिकाणी शब्द आहे, विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. एकमत बघा एकाचं मत दुमत या ठिकाणी योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. बघा आघाडी या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. आघाडी बघा आघाडी पिछाडी ऑप्शन क्रमांक 3 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा निराकार या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. निराकार या शब्दाचा योग्य विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला निराकार आकार नसलेला. बघा साकार या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. ऑप्शन क्रमांक 9 बघा, सजातीय या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा. सजातीय या शब्दाचा विरुद्ध अर्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे. बघा विजाती या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध अर्थी शब्द राहील. बघा ऑप्शन क्रमांक 10 बघा, शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. अंतःकरणाला द्रावित करणारे शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. बघा अंतःकरणाला द्रावित करणारे. बघा हृदयद्रावक या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, सतत एकटे राहण्याची आवड असलेला शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला बघा सतत एकटे राहायची बघा आवड असलेला बघा शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. सतत एकटे राहण्याची आवड असलेला. एकलकोंडा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बघा, पूरबुद्धीने वागणारा शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. पूरबुद्धीने वागणारा. बघा पूरकट ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, प्रतिभा मुळातच सुंदर असलेले त्यांना खालीलपैकी बघा मुळातच सुंदर असलेले त्यांना निसर्ग सुंदर ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. बघा प्रश्न क्रमांक 14 बघा, प्रगतीसाठी धडपडणारा शब्द समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला सांगायचा आहे. बघा होतकरू या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, 2 किंवा त्याहूनही अधिक बघा अर्थ बघा या ठिकाणी दर्शवणारा शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखाय. जलद बघा या ठिकाणी शब्द आहे, या ठिकाणी बघा 2 अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचे आहे. जलद. बघा मेघ आणि वेगाने ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, उंदराला मांजर साक्षी या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. उंदराला मांजर साक्षी या म्हणीचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा सारख्याच लायकीच्या माणसांनी एकमेकाचे समर्थन करणे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नाचता येईना अंगण वाकडे बघा या ठिकाणी मन आहे, जास्त जुळणारी मन या ठिकाणी आपल्याला सांगायचे. नाचता येईना अंगण वाकडे जास्त जुळणारी मन आपल्याला सांगायची आहे. बघा कोल्ह्याला द्राक्ष आंबट या ठिकाणी जास्त जुळणारी मन राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, नाक घासणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. नाक घासणे. बघा नाक घासणे म्हणजे बघा शरण जाणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक बभरा करणे वाक्यप्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बभरा करणे. बघा ऑप्शन क्रमांक 2 बोभाटा करणे या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील.
प्रश्न क्रमांक 20 बघा. अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा खडाजंगी बघा या ठिकाणी शब्द आहे. अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. बघा खडाजंगी म्हणजे बघा कडाक्याचे भांडण या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. ताळावलोकन बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले बघा ताळावलोकन बघा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. बघा ताळावलोकन बघा हे शब्द बघा या ठिकाणी बघा तेलुगू या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. आजकाल नंतर अगोदर बघा हे शब्द कोणत्या जातीचे शब्द आहेत. बघा आजकाल नंतर अगोदर बघा तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांकातून क्रियाविशेषण या जातीचे शब्द आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. भाववाचक नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा या ठिकाणी 4 शब्द आहेत. बघा या 4 शब्दापैकी या ठिकाणी भाववाचक नाम या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. बघा भावाचा ओलावा या ठिकाणी आपल्या ठिकाणी भाववाचक नाम असेला शब्द राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. विनय या शब्दापासून बघा तयार झालेलं विशेषण खालीलपैकी बघा विनय या शब्दापासून तयार झालेलं विशेषण खालीलपैकी कोणतं आहे. बघा विनयशील ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. पद्धत या शब्दापासून तयार झालेलं विशेषण खालीलपैकी बघा पद्धत या शब्दापासून तयार झालेलं विशेषण खालीलपैकी पद्धतशीर ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 26 बघा. मी चित्रपट पाहिला असेन बघा या ठिकाणी वाक्य आहे. कोणत्या काळाचं वाक्य मी चित्रपट पाहिला असेन. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 3 पूर्ण भविष्य काळाचं या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. प्रयोजक क्रियापदाचं या ठिकाणी बघा प्रयोजक क्रियापदाचं या ठिकाणी वाक्य आपल्याला ओळखायचं आहे. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विदूषकांनी मुलांना हसविले ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. क्रियापदावरून खालीलपैकी कोणता बोध होतो या ठिकाणी आपल्याला सांगायचं आहे. बघा क्रियापदावरून कोणता बोध होतो. हा सामना बघा भारत जिंकेल असे वाटते. बघा या ठिकाणी वाक्य आहे कोणता बोध होतो आपल्याला सांगायचं आहे. बघा शक्यता या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न परमेश्वरा तुझे कल्याण करो. मग या वाक्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या प्रकारचं वाक्य आहे. परमेश्वरा तुझे कल्याण करो. प्रश्न क्रमांक 2 आशीर्वाद या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 30 बघा. निर्विकार या ठिकाणी बघा शब्द आहे. खालीलपैकी कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण. निर्विकार हा शब्द कोणत्या एका संधीचं या ठिकाणी उदाहरण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्वांना एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला बघा स्पर्धा परीक्षा बघा अतिसंभव 10,000 प्रश्नाचं PDF आणि सोबत बघा एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचं PDF आणि सर्व IMP PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 99 रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचे. तुम्हाला सर्व IMP PDF एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेचच्या लगेच पाठवले जातील. त्यामधले सर्व प्रश्न खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत. याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.